तुझी आई कॉर्ड घालती, गॉगल घालून व्हिडिओ बनवती. मग काय तू दिलंस का काय मला आणून? माझ्या घरचे काय बोलत नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला वाटलं का तुझ्या एका फोनने मी व्हिडिओ बनवायचं सोडून देईल आणि चांगलं राहायचं सोडून देईल, हॅपी राहायचं? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचे वाजलेत 9:45. 9:45 वाजता मी उठले. याचं कारण पण तसंच आहे, व्हिडिओ बनवते त्यावेळेस तुम्हाला समजेल काय कारण आहे ते. 9:45 वाजता उठले मी. एवढा लेट मला कधीच नाही होत, पण रात्री एवढा त्रास झाला ना मला काही गोष्टीचा. एक फोन आला होता, फोनचा एवढा त्रास झाला ना मला. मी व्हिडिओ बनवते, काही चुकीचं बोलते का, काय चुकीचं बनवते का, काय काय माझ्या व्हिडिओमध्ये काय असतं काय. तुझी आई कॉर्ड घालती, गॉगल घालून व्हिडिओ बनवती. मग काय तू दिलंस का काय मला आणून? माझ्या घरचे काय बोलत नाही, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला वाटलं का तुझ्या एका फोनने मी व्हिडिओ बनवायचं सोडून देईल आणि चांगलं राहायचं सोडून देईल, हॅपी राहायचं सोडून देईल आणि वाईट वाईट सॅड सॅड व्हिडिओ टाकल? ते विसर. तुझ्यासारखे मूर्ख ना तूच आहेस. आणि एवढं सगळं वाईट माझ्यासोबत बोलून सुद्धा मी तुझा चांगलाच विचार करते. आज नाही उद्या सुधरण असंच वाटतं. पण ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडंच, त्या जातीतलं आहेस तू. काय बोलू तेच कळत नाही आहे मला. का तर काल व्हिडिओ टाकला होता ना मी, काही जणांना आहे ना तो एवढा खटकलाय ना. बरं ठीक आहे, झाले मी नशिबाने आजी झाले. माझं लग्न लवकर झालं. माझे वडील आजारी असल्यामुळे त्यांच्या पाठीमागं बघायला कोण नव्हतं. मग माझं लग्न त्यांनी दिलं लवकर करून, ते आजारी होते सारखे म्हणून. आणि माझ्या पण मुलीला आले नशिबाने चांगले स्थळ, निर्व्यसनी मुलं आले म्हणून मी माझ्या मुलीचे लग्न लवकर करून दिले. तुझ्या का पोटात दुखते सारखं सारखं? म्हणजे मी असं सॅड राहिलं पाहिजे किंवा मग असं सारखं डिप्रेशनमध्ये राहिलं पाहिजे असं वाटतंय का? म्हणजे मी चांगले व्हिडिओ बनवायचेच नाही का? मी आजी झाले आणि अशी राहती तशी राहती, कॉर्ड घालती. आणि मग घालते तर घालते ना, तू देतो का मला आणून? नाही देत ना. आणि माझ्या मुलीचे लग्न करायला तू येणार होता का? मी जर लवकर नसते लग्न केले तर. होते चांगले स्थळ, एखाद्या बेवडे भेटले असते तर मग काय तू त्याला जबाबदार होतास का? मला पटले, माझ्या मुलीचे लग्न मी केले, तू कोण ना मला सांगणार? आणि वरून आणखीन जरा आजी झाली आहे, जरा थोडं काहीतरी भान ठेवायचं. कशाचं भान ठेवायचं? अरे आजी झाले हे माझ्या नशिबात आहे, हे तुझ्या नाही नशिबात आहे. माझं नशीब आहे ते. मला म्हणजे मला माझ्या ह्या वयात 38मध्ये पण मला आजीचं सुख अनुभवायला भेटते. तुला तर नाही भेटणार आहे आणि कधी भेटणार पण नाही आहे. तुझी लायकी पण नाही आहे की तू आजी आजोबाचं सुख काय असतं हे तुला कळणार पण नाही आहे कधी आयुष्यात. गॉगलच घालती, गाणेच म्हणती. गाणे तर ते गाण्यावरती ते व्हिडिओ असतात, म्हणत नाही आहे गाणे. आणि म्हणले तरी मी माझ्या ह्याच्यामध्ये मी जगते आणि आहे, मी जगते हॅपी. तुला का त्रास होतोय? गॉगलच काय घालती, आजी झाली, आजीचं भान ठेव म्हणजे म्हणजे मी जगायचं सोडून देऊ का? आजी झाली म्हणून? राहते हॅप्पी, आहे थोडे दिवस, राहायचं व्यवस्थित. कुणाचा कधी शेवट होईल माहिती आहे का तुला तरी? त्याच्यासाठी ना दुसऱ्याच्या नादाला नाही लागायला पाहिजे. कधी कोण कसं राहतं, काय तुझ्या घरात काय कमी आहे का कुठाने मला माहिती आहे ना. त्याच्यामुळे तू आमच्या आयुष्यात, मला माझ्या घरचे काही बोलत नाही, तू आमच्या आयुष्यात कशाला लक्ष देतो? मला माझ्या घरचे कोणच काही बोलत नाही. मला जावई आले म्हणजे मला जावई काही बोलत नाहीत, माझ्या मुली काही बोलत नाहीत. मी माझे आहे ना, व्यवस्थित राहते. सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे. त्याच्यामुळे तू माझ्यामध्ये नाक खुपसू नको ना, बरोबर की नाही? उगच विनाकारण स्वतःची इज्जत कशाला काढून घ्यायची? आणि हे पण मला फोन करून नाही, माझ्या मुलीला फोन करून बोलायचं, तुझ्या आईला काहीतरी जरा सांग. आजी झाली आहे तरी पण व्हिडिओ बनवते म्हणजे मी माझ्या मनाप्रमाणे जगायचं सोडून देऊ का आणि तुझ्या मनाप्रमाणे जगू का? अरे तुला तरी थोडं तरी पटलं पाहिजे काहीतरी. मूर्खासारखे लक्षणं आपले, काहीही करायचं. तू तर आजीचं म्हणजे ते तर सुख नाहीच तुझ्या नशिबात म्हणा, पण जे घेते त्याला तरी असं आडवं नको ना लावू. असते मी माझ्या टेन्शनमध्येच असते मी माझ्या थोडं सोशल मीडियावरती. तुला काय त्रास होतोय ना त्याचा? दिवसभर सोशल मीडियावरती असते म्हणजे फक्त संध्याकाळी असते मी. दिवसभर तर माझी ऑफिसमधली कामं असतात आणि सकाळी पण असतात. त्याच्यामुळे मी तर कधी मोबाईलला हात बी नाही लावत. जे व्हिडिओ बनवते ते व्हिडिओच्या हिशोबाने बनवते. आहे मला थोडीशी आवड. तुझ्या का पोटात दुखतं एवढं ते कळत नाही आहे मला. मी रात्रभर झोपले नाही त्या एका फोनमुळं, माहिती आहे का? माझं डोकं दुखते खूप जास्त. त्याच्यामुळे मी आज सुट्टी घेतली खरं तर.
असल्या मूर्ख मूर्ख माणसाच्या नादाला लागायचं आणि स्वतःचं वाटोळं करून घ्यायचं. असं माझं आजचा दिवस माझा वेस्ट गेला फक्त एका माणसामुळे. तुला माहिती आहे मला किती टेन्शन असतं. ज्यावेळेस टेन्शनचा व्हिडिओ टाकला होता, ज्यावेळेस क्रेडिट कार्ड यूज करू नका म्हणून सांगितलं होतं, ज्यावेळेस मी कशी खड्ड्यात गेले हे सांगितलं होतं, तो व्हिडिओ तो नाही बघितला, त्यावेळेस तुला लय मजा वाटली होती का? आणि आत्ताचं तो थोडं काय मी स्टार्टिंग केलं हॅपीचे व्हिडिओ टाकायला की लगेच तुला त्रास व्हायला लागला. अरे तू लाईव्हला पण दुसऱ्या आयडीने यायचं, कमेंट करायच्या, वाईट कमेंट करायच्या, हे तुला वाटलं का मला माहिती नाही? मला सगळं कळतं, मी ओनर आहे माझ्या चॅनलची. त्याच्यामुळे तू त्याचं हे नको करू. मला माहिती आहे सगळं, कोण कुठल्या आयडीने येतं, कोण काय कमेंट करतं, ते मला सगळं माहिती असतं. त्याच्यामुळे मी सोडून देते ते विषय ना, मी सोडून देते. त्याच्यामध्ये लक्ष घालायला मला वेळ पण नाही आहे माझ्या ऑफिसमधून आणि माझ्या कामामधून मला. आणि मी माझं थोडं हॅप्पी राहायचं म्हटलं तर मी फक्त सोशल मीडियावरती असते थोडं ॲक्टिव्ह. नाही तर मी कधीही, मला फ्रेंड सर्कल कुणीच नाही. रात्री श्रेयस दादांनी प्रश्न विचारला होता रात्रीच्याच लाईव्हला की तुम्हाला फ्रेंड सर्कल विषय प्रश्न विचारला होता, पण नाही आहे मला फ्रेंड सर्कल नाही आहे. माझे जे काय फ्रेंड्स वगैरे आहेत ते फक्त सोशल मीडियावरतीच आहे. त्यांच्यासोबतच थोडंफार बोलते मी, ते पण एक अर्धा तास लाईव्ह घेऊन. आणि मी त्या लाईव्हमध्ये पण मी माझं कामच करत असते, ऑफिसचंच काम असतं. त्याच्यामुळं तुझ्या पोटात दुखायचं काहीच गरज नाही आहे. तू का नाही सांगितलं त्यावेळेस? का नाही तू फोन केला त्यावेळेस? का नाही बोलला की तुझ्या आईला लई टेन्शन आहे, तुझी आई असं असं बोलत होती व्हिडिओमध्ये की क्रेडिट कार्ड वगैरे यूज नका करू, ते खड्ड्यात गेले असं तर. अरे माझ्या आयुष्यात जे झाले ना तर ते मी सांगत होते सगळ्यांना की असं नका करू कोणी म्हणून. आणि मला नाही वाटत की मी जिथं फसले तिथं तुम्ही फसायला पाहिजे. तुम्ही नाही माझे दुश्मन, तू तर माझा दुश्मनापेक्षा मी दुश्मन निघालाच भारी. पण मला नव्हतं वाटलं की असे विचार असतील तुझ्या मनात. असे विचार नको ठेवू. आज आहे न उद्या नाही. अजितदादा उतरणार होते, त्यांना काही वेळ होता, काही मिनिट होते त्यांना, तरी पण ते गेले ना. तसं होत असतं. आत्ता मी इथं बोलते पण आत कधी जाईल ना सांगता येत नाही. कधी अटॅकद्वारे कसंही कुठल्याही सेनाला कुठल्याही मृत्यू येऊ शकतो, एवढं लक्षात ठेव. तर दुसऱ्या वेळी बोलताना ना जरा थोडं तोंड सांभाळून बोलत जा आणि चांगलं बोलत जा. मेन म्हणजे तुला चांगलं तर बोलणं होत नाही ना, मग वाईट पण नको बोलत जाऊ. आणि माझ्या लाईव्हला नाही आला, माझ्या लाईव्हला कमेंट नाही केली ना तरी पण चालेल, पण माझ्याविषयी वाईट बोलायचं तुला काही एक अधिकार नाही आहे. हा तर अधिकार मी घरच्यांनाही नाही दिला. तू कोण आहेस? तुला वाटलं का तू मला अशा वाईट बोलल्यामुळे तू माझ्या मुलीला सांगितल्यामुळे मला घरचे सगळे बोलतील आणि मग मी व्हिडिओ बनवायचे सोडून देईल असं वाटलं का तुला? अरे तुझ्यासारखे असे कितीतरी आले आणि कितीतरी गेलेत, तरी पण मी व्हिडिओ बनवायचे. ती माझं मनोरंजनाचं एक साधन आहे आणि मला मन शांती फक्त मी सोशल मीडियावरतीच. का तर माझ्या समोर काम असतं. 1 तास मनसोक्त जे गप्पा मारते ना ती मी काय माझ्या लाईव्हला जास्त नसतात, 2-3 जण असतात, तेवढंच मी गप्पा मारते ना, तेवढंच माझ्यासाठी सुकून ते काय आहे ते. आणि कशाला उगाच तू तुझ्या पोटात दुखून घेतोय? उगाच विनाकारण काहीही बोलायचं. दुसऱ्याच्या लाईव्हला पण जातो, मला माहिती तिथं पण वाईट कमेंट करतो. अशा वाईट कमेंट नाही करायच्या कुठं. सगळ्यांना सगळं माहिती असतं, पण कुठं मूर्खांच्या नादी लागत बसायचं म्हणून कुणी बोलत नाही आहे. तुला एवढं लक्षात ठेव. सगळे जर एकत्र झाले ना तर तुझी चटणी कुठं होईल ते पण तुला कळणार नाही. मी तुझ्यासारख्या मूर्ख विचारांची नाही आहे. माझे विचार सगळ्यांविषयी, तुझं माझा दुश्मन जरी असला ना तरी पण तुझ्याविषयी ना माझे विचार चांगलेच असणार आहेत. का तर ॲम्ब्युलन्स जरी चालली ना रस्त्याने तरी पण माझ्या काळजात धस्स होतं आणि मी त्या सेकंदाला कुठलाही विचार न करता किंवा मग काहीच नसतं तरी पण असं वाटतं की नाही बाबा त्याचे व्यवस्थित सगळं जे काय आहे ना हॉस्पिटलपर्यंत जाऊन तो व्यवस्थित झाला पाहिजे माणूस, असं वाटतं. माहिती आहे का? पण तुझ्यासारखे विचार, असे घाणेरडे विचार सोडून दे. आणि कुठल्या कोणाचा पसारा जरी चाललेला असला ना टेम्पोमध्ये भरून, तर मी आजपर्यंत कधी कोणाला सांगितलं नाही, पण कधी असा पसारा जरी चाललेला असला ना तर असं काळजाचं पाणी होतं. नाही रे बाबा, स्वतःच्या घरी चाललेला असावा हा, रूम सोडून दुसरीकडून ह्या रूममधून ह्या रूममध्ये रूम चेंज करायचं काय असतं ना दुःख, हे मला माहिती आहे. मी पण काही रूम चेंज केलेले आहेत, पण देवानी झाले सगळं माझ्या नशिबाने. का तर मी कोणासोबत वाईट विचार करत नाही आहे, झालं आहे माझं स्वतःचं घर. पण रूम चेंज करण्याचं टेम्पो जरी दिसला ना तरी पण मी देवाकडे प्रार्थना करत असते की नाही बाबा हे स्वतःच्या घरी चाललेलं असू दे, हॅपी असू दे सगळे, असं वाटतं मला. पण तुझ्यासारखे मूर्ख विचाराचे असे कसे काय जन्माला येतात काय माहिती. एवढं पण मूर्ख नसायला पाहिजे ना, काहीतरी थोडाफार तरी विचार करायला पाहिजे. पण ते तुझ्याकडे फिरून येणार आहे हे लक्षात ठेव. स्वतःच तरी कुठं चांगलं आहे ना, एवढं झालं ना सगळं गेलं ना गावऱ्या पुढं, तरी पण दुसऱ्याबद्दल वाईटच विचार करायचा. अख्खा आयुष्य गेलं तरी पण तुझं घर नाही आहे.
पुण्यात घर काय घेणं काय असतं हे तुला माहितीच नाही का, तर एवढ्या वाईट विचाराचं आहेस ना तू. सुधर, वाईट विचारातून बाहेर ये. असे तुला सांगणारे खूप कमी भेटले असतील, किंवा सांगितलंही नसेल कुणी, किंवा तुझ्यासारख्या माणसाला कोण सांगणार ना. वाईट विचारातून बाहेर ये आणि चांगले विचार कर, आणि तुझी पण प्रगती कर, आणि तुझी पण प्रगती माझ्या डोळ्यासमोर येऊ दे. मी त्यावेळेस असे तुझ्यासारखे वाईट वाईट बोलणार नाहीये तुला, शुभेच्छाच देईल.